नमस्कार, जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। भियापूर तालुक्यातील पांजरेपार गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था, जीव मुठीत घेऊन प्रवास करतात ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत तर प्रशासन कोमामध्ये। भियापूर तालुक्यातील मुख्य मार्गालगत पांजरेपार गावात जाणाऱ्या रस्त्याने ग्रामस्थ अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करीत असल्याने सध्या नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे। पांजरेपार रस्त्याची एवढी भयंकर दयनीय अवस्था झाली आहे की या रस्त्याने दुचाकी व सायकलने प्रवास करणे कठीण झाले आहे। या मार्गावर अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही। जर अपघातात एखादी अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, हा एकच प्रश्न संभ्रमात पाडणारा आहे। ज्या लोकप्रतिनिधींना गावाच्या विकासासाठी निवडून दिले जाते तेही सध्या झोपेचे सोंग घेऊन ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रशासनाचे तर काही विचारूच नका। जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा खायला मिळतो अशा रस्त्यांकडे त्यांचे प्रथम प्राधान्य असते, परंतु ज्या ग्रामीण भागातून नागरिक, विद्यार्थी, महिला, मजूर, ग्रामस्थ रस्त्याने दळणवळण करतात त्यांचाच प्रश्न आज ऐरणीवर आलेला आहे। अनेकदा प्रशासनाची ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही प्रशासन कोमामध्ये असल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना या भयंकर संकटाला सामोरे जावे लागत आहे। जर गावामध्ये एखादा गंभीर रुग्ण असला तर त्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी या रस्त्यावरून जीवाचा आटापिटा करावा लागतो। अशा गंभीर समस्येकडे वेळीच प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। ग्रामस्थांचा उद्रेक होण्याआधीच जर प्रशासनाने वेळीच समस्या मार्गी काढली तर गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। प्रशासनाने सदर बाबीकडे गंभीरतेने लक्ष देऊन ही समस्या तातडीने मार्गी लावावी अशी मागणी आता जोर धरत आहे। या बाबतीत प्रशासन आता काय भूमिका घेते व लोकप्रतिनिधी या समस्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे हे लवकरच दिसून येणार आहे। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता भियापूर तालुका प्रतिनिधी विशाल दुर्गे।